विठ्ठला पांडुरंगा. वीरू, वीरू, अरे जेव की. अगं भूक नाही मला. का? काय झालं? पिऊ तुला खरंच माहित नाही का मी जेवत का नाही इथे? अगं तिकडे माणसं माझ्यासाठी उपोषण करते ती आणि मी त्यांना फसवून इथे जेवत बसू आहे. हिरू, अरे तू उपाशी राहून हे प्रश्न सुटणार आहे का? हा, आणि हे उपोषण अजून किती दिवस चालणार आहे? ठाव आहे का तुला? का तवर तू उपाशी राहणार आहेस? वे घे खाऊन. आहे जवळ ती माणसं उपोषण मागं घेत नाही ना, तवर मी काय बी खाणार नाही. अरे हिरू, ए हिरू, वीरू, हिरू, अरे हिरू ऐक माझं. नग असं येडे वाणी मागूस. का असं करतोयस र? चोरीचा मामला की मामा भी थांबला. चिंकी चिकी चिंकी चिकी चो. निशा वहिनी, असं दबक्या पावलांनी का आलाय? काय पाहिजे का तुम्हाला? दीपे, गरमागरम न्यूज पाहिजे. हाय का आता मी काय रिपोर्टर आहे न्यूज द्यायला? खोटं बोलू नको. मम्मींना अशी काय बातमी दिलीस ग की त्यांचं तोंड एवढं पडलंय? ते होय. अहो निशा वहिनी, गावातली माणसं आहेत ना, वीरूबाई निवडणुकीला उभं राहण्यात म्हणून उपोषणाला बसले ती. बया, ह्यो तर लयच मोठा ट्विस्ट आहे. पण तुला खरं सांगू का, मला पण असंच वाटते. या इलेक्शनला मम्मीनेवजी वीरू भाऊजीनेच उभारलं पाहिजे. आता आमचं हे नाहीत ग इथं, नाहीतर तेच उभारलं असतं बघ. बरं झालं. म्हणजे बरं झालं इथं नाही ते. आता वीरूबाई उभं राहिलं तर तेच निवडून येतात ना. हाय का नाही? आणि ते जर निवडून आले तर वरची नेते मंडळी खुश होऊन त्यासनीच मंत्रीपद देतात. हाय का नाही? होय. मम्मी, मम्मींचा द्या विषय सोडून त्यांचं ह्यावेळी काही खरं नाही बघा. आणि पिओनी ना 100% वीरूभाईला उभं करणार. आणि वीरूभाई उभं राहिलं तर 101% वीरूभाईच निवडून येणार. तुम्हाला म्हणून सांगते निशा. काय म्हणालीस दीपे? हा, वीरूलाच मंत्रीपद मिळेल, वीरूनच उभं राहायला पाहिजे. तुमच्या जिभेचे ना शेंडेच कातरायला पाहिजेत बघ. आजकाल लई वकिली करायला लागलाय ग त्या पियूची आणि वीरूची. माझ्या विरोधात राजकारण करताय. चांगला घाणा फिरवायला पाहिजे दोघींवरनं. काकी, आई शपथ, तुमची शपथ, मी काहीच बोलले नाही. ह्या निशा वहिनी त्या म्हणत होत्या की वीरू भैया त्यांच्यावर लोकांचं लय प्रेम आहे, त्यांनीच निवडणुकीला उभं राहायला पाहिजे. मी आपलं त्यांच्या होत हो बोलत गेले. माझं काय, मी तुमच्या कशाला विरोधात जाईन काकी? ह्या अख्ख्या घराचं माझं कोणावर प्रेम आहे ना, तर ते तुमच्यावर आहे. बाल झालं नाटक. तू तर काय मेंदू कोल्हापुरातच ठेवून आलीस. नवऱ्याला कसा सपोर्ट करायचा असतो त्या पियूकडनं शिक जरा. पण नाही, नको तिथं नाक खुपसायला लागतंय नुसतं. चल जा. आई, हा जेवा की. हे आवयात जेवणावर राग काढून कसं चालेल? 2 घास खाऊन घे. अगं पुरी, सकाळ धरणं माझं लेकरू उपाशी आहे. मग माझ्या घशाखाली घास उतरल का ग? आई, मग अशा उपाशी राहून आजारी पडणार आहात का तुम्ही? ते उपाशी असताना मी जीवली ना तर मी आजारी पडेल.
अगं असं जेवण नाही ग पचत आईला. अगं जगात असली कुठली आई असेल का ग की लोक उपाशी असताना ते जेवण. मला कळतेय तुमची तळमळ, पण तुम्ही काळजी करू नका, मी वीरूला समजवेन. तुम्ही खाऊन घ्या बघू. आपल्याला तुमच्या तब्येतीला जपावं लागेल की नाही. नाही, तू त्याला अगोदर समजीव, मग मी जेवी. पिऊ, तुला ठाव आहे का ग ती लोक कुठं बसले ते उपोषणाला? मी जाते त्यांच्याशी बोलती, त्यासनी माझी बाजू समजावून सांगते, ते ऐकते माझं. ठीक आहे आई, मी नेईन तुम्हाला तिकडं, पण एका अटीवर. आधी तुम्हाला जेवून घ्यावं लागेल. नाही नाही, मी आणि अगोदर जेवायची. ठीक आहे, मग राहिलं तर मी बी नाही न्यायची तुम्हाला. तू ना त्या युरोगत हट्टी आहेस आणि इकडं मी खाती व्हायचं. काकी, मला बोलवलं तुम्ही? काय चाललंय काय वीरू हे? काय झालं काकी? तुम्हालाच विचारतोयस वे वीरू, खरंच तुला राजकारणात यायचं नाहीये ना? का काल आपलं मला बरं वाटावं, मी गाफील राहावं म्हणून बोलला नाहीस ना? हो नाही काकी, मी असं कशाला वागेन तुमच्याशी? अगं कांचन, तू काय ओळखत नाहीस होय विरूला? अगं तो तुझ्या शब्दाबाहेर कधी नाही, तर तुझ्या विरोधात जाणं तर लई लांबची गोष्ट आहे. मग बाहेर ह्यो तमाशा चाललाय हे कशासाठी वीरू? अरे उपोषणाची नाटकं काय चालवली थी? काल तोंड वर करून बोलला होतास ना काकी तुमच्या मार्गात कुठलंही अडथळा येऊ देणार नाही म्हणून. एका रात्रीत पलटलास होय? अहो नाही काकी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो ते गावातल्या लोकांनी स्वतःहून उपोषण केले मी इलेक्शनला उभं राहावं म्हणून. मी त्यांना लय समजावलं, पण कुणी ऐकणच झालेत. ती काय मला माहित नाही. तू हे सगळं शांत कर आणि उपोषण सोडायला सांग, नाहीतर मी असं समजेन ह्या मागे तुझा हात आहे म्हणून. म्हणजे अरे बाळा, अशानं लोकांमध्ये रॉंग मेसेज जातात रे. ह्या सूर्यवंशी घरामध्येच 2 गट पडलेत म्हणून. अशानं काय होतं, आपल्याच घराची बदनामी होते, म्हणजे सूर्यवंशी घराण्याची आणि दादासाहेबांची पण. हा, हे मात्र एकदम बरोबर आहे का विरू कांचनचं? त्यामुळं हे उपोषण आणि लोकांच्या मनात माझ्या विरोधात जे काय आहे ना ते संपायला पाहिजे, नाहीतर विरोधकांच्या हातात आयुक्त खोलीत मिळायचं. नाही काकी, असं काय बी होणार नाही. मी त्या सगळ्यांशी परत एकदा बोलेन, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. आलोच मी. चल सुनंदाताई, कुठे बाहेर निघालात काय? भोयटे बाई, तुम्ही इथं कांचनकडे काय काम आहे का? बरं, ती आहे घरात, मी वाईस बाहेर जाऊन येते. नाही, आमचं कांचनताईकडे नाही, माझं तुमच्याकडेच काम आहे आणि ते बी लय महत्वाचं आहे. माझ्याकडं काय होतं काम? सुनंदाताई, तुम्ही वीरूला राजकारणात जायचं नाही अशी शपथ घातली आहे आणि आम्हाला ती माहिती आहे. आता वेळ आली आहे ती शपथ माघारी घ्यायची. आपल्या तालुक्याला लय गरज आहे वीरू सारख्या नेत्याची. काय बोलताय तुम्ही आणि तुम्हाला काय जातंय सांगायला? अहो, या राजकारणापायी मी माझा नवरा गमावलाय, आता पोरगं नाही गमवायचं मला. आणि किती बी काय बी झालं ना तरी माझा राजकारणात जाणार नाही म्हणजे नाही. अहो, तुम्ही म्हणताय तुमचा नवरा गेलाय. अहो, दादासाहेबांनी तुमच्या पोराचं वीरूचं तोंड तरी बघितलं होतं, पण माझ्या पोराचं काय? हे एकदा गेले आणि तिरंगात लपटूनच आले. अहो, ह्यांनी त्यांचं पोर ओवाळून टाकलं देशासाठी, देशासाठी बलिदान दिलं
पण ह्यांनी कधी म्हटलं नाही दुसऱ्या पोराला की तू आर्मीत भरती होऊ नको म्हणून. आपल्या वीरूला देश सेवा करायची संधी आली या. तुम्ही घातलेल्या शक्तीमुळे त्याला काहीच करता येईना. दादासाहेबांसारखा उदार माणूस अख्ख्या जिल्ह्यात नव्हता. वीरू पण बापावणीच निस्वार्थी आहे, पण तुम्ही दादासाहेबांच्या बायको असून पण स्वार्थी निघालात. तुम्हाला फक्त तुमचं घर दिसते. बाहेर शेतकऱ्यांचं काय हाल चालले तर पोरासनी नोकऱ्या नाहीत, लोकांना खायला नीट मिळत नाही, शिक्षण मिळत नाही पोरासनी. याचं काय सुद्धा सोरसितक नाहीये तुम्हाला. या सगळ्यातून मार्ग काढणारे फक्त दादासाहेब होतं आणि त्यांच्या माघारी म्हणजे फक्त वीरू. आणि तुमच्या घातलेल्या शक्तीमुळं आज तो माग सरलाय. त्याला त्याच्या आयुष्यात काहीच करता येईना, त्या पण तुम्ही घातलेल्या शक्तीमुळं. चला हो, त्यांच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही आणि ह्यांना आपल्या काळजातला आवाज नाही पोचणार. आई, अहो बोला ना काहीतरी. तुम्ही अशा गप्प का आहात? मामा, अहो तुम्ही तरी सांगा. वहिनी, कळते मला सगळं वहिनी. काल त्या बायका बोलल्या त्याचा त्रास झाला असेल ना. दादासाहेबांसारखा उदार माणूस अख्ख्या जिल्ह्यात नव्हता. वीरू पण बापावणीच निस्वार्थी आहे, पण तुम्ही दादासाहेबांच्या बायको असून पण स्वार्थी निघालात. तुम्हाला फक्त तुमचं घर दिसते. बाहेर शेतकऱ्यांचं काय हाल चालले तर याचं काय सुद्धा सोरसितक नाहीये तुम्हाला. या सगळ्यातून मार्ग काढणारे फक्त दादासाहेब होतं आणि त्यांच्या माघारी म्हणजे फक्त वीरू. आणि तुमच्या घातलेल्या शक्तीमुळं आज तो माग सरलाय. त्याला त्याच्या आयुष्यात काहीच करता येईना, त्या पण तुम्ही घातलेल्या शक्तीमुळं. आणि ह्यांना आपल्या काळजातला आवाज नाही पोचणार. आई, तुम्ही त्या बायका जे काही बोलल्या ना ते नका बरं मनाला लावून घेऊ. असं कसं मनाला लावून घेऊ नको ग पुरी. त्या काय सुधीक चुकीचं बोलल्या नाही त्या ग. लई स्वार्थी वागले ग मी, लई स्वार्थी. माझी लायकी नाही ग दादासाहेबांची बायको म्हणून मिरवायची. हो, असं काय बोलताय वहिनी? हो, तुमच्यासारखं मोठं मन कुणाचं सुद्धा नाही. हो, तुम्ही काय सुद्धा चुकीचं वागलं नाही वहिनी. हो, तुम्ही वीरूच्या काळजी पोटीच त्याला राजकारणात न पाठवण्याचा निर्णय घेतला होता. लेकाची काळजी केली, पण बाकीच्यांचं काय? दादासाहेब नेहमी म्हणायचं, जो जन्म लोकांच्या कल्याणासाठी येत नाही ना, तो जन्मच कसला. जगावं तर दुसऱ्यासाठी. परम्या, आयुष्यभर मी फक्त माझ्या लेकराचा विचार करीत आली, दुसऱ्यांचा विचारच कवा केला नाही. अहो वहिनी, तुमच्या जागी जगातली कुठली बी आई असती ना तर त्या आपल्या लेकरासंग अशीच वागली असती. नाही भाऊ, अव समध्या आया माझ्यासारखं नाही वागत व. म्या फक्त माझं आईपणा लादत राहिली व हिरव. अव त्याला काय पाहिजे हे बघण्यापेक्षा म्या मला काय पाहिजे हे बघितलं. अव पण म्या ही सरली की या समाजातल्या कितीतरी आया अशा असतील की त्यांनी आपली पोरं ह्या समाजासाठी, या देशासाठी गमावली असतील व. तरी सुद्धा त्या खंबीर होऊन या परिस्थितीचा सामना करते त्या. आई, तुम्ही पण नवरा गमावलाय. आई, तुम्ही पण केलंच की सामना. नाही पियू, अगं मी लढायच्या आधीच हार मांडली ग. पण आता नाही. आता मी ठरवलंय, माझ्या लेकराला वचनमुक्त करून त्याला ह्या राजकारणात पाठवून लोकांची सेवा करायला लावणार. खरंच आई? वय मग कसं काय चाललंय इलेक्शनचं काम? सगळी तयारी जोरात सुरू आहे ना? अरे काय झालं? बोला की आता. पैसे पाहिजेत का अजून? नाही,
तसं काय नाही काकी. अरे मग अशी तोंड का पडलीत तुमची? अहो काकी, तुम्ही म्हणला तसं ना, रक्तदान शिबिर इतर कार्यक्रम राबवले आपण. अहो पण हवा तसा रिस्पॉन्सच भेटत नाही आपल्याला. रिस्पॉन्स मिळाला नाही म्हणजे लोक काही स्वतःहून येणार का तुमच्याकडं? अहो लोकांना घरातनं वडून काढायचं असतं. त्यांना पैशाचं, दारूच्या पार्ट्यांचं, आश्वासनाचं गाजर दाखवायला लागतं. तेव्हा कुठं होतात ही कामं? लोक येत नव्हती तर त्यांना पैसे देऊन गोळा करायचं होतं ना. अहो काकी साहेब, ही सगळं प्रयत्न करून झालेत. अहो तुम्हाला वाटतंय का आम्ही ही सगळं केलं नसेल म्हणून? मग कुठं अडल्या गाडी तुमची? अहो काकी, ही सगळं विरूबाई आमदारकीच्या इलेक्शनला उभं राहावं म्हणून जे उपोषण चाललंय का नाही त्याच्यामुळे होतंय. अहो कुणी फिरकायलाच मागं नाही आपल्या कार्यक्रमाकडे. आपण खरं सांगतो, अहो म्हणजे ज्याच्या त्याच्या तोंडात फक्त विरूबाईचंच नाव आहे. त्याची हवा किती का होईना, पण ऐन वेळेला त्याची गाडी कशी पंक्चर करायची हे चांगलं ठाऊक आहे मला. तुम्ही नका काळजी करू. दीपे, हे पैसे आपल्या लोकांना वाटा आणि त्यांना म्हणावं उपोषणात घुसून त्याचं दंगलीत रूपांतर करा. कळू द्या लोकांना, वीरू इलेक्शनला उभं राहण्यासाठी लोकांमध्ये रक्तपात घडवून आणतोय. त्याच्या इमेजची पार वाट लागली पाहिजे. होय काकी, अहो तुम्ही म्हणाल तसंच होईल. चला येऊ का आम्ही? या. वीरू, लई विश्वास आहे ना लोकांचा तुझ्यावर? बघू आता किती दिवस टिकतोय. हाय अगं काय झालं? आणि तुझ्या डोळ्यात पाणी काय? हे लेकरं मला माफ कर. हा काय काय झाले? हा काय माझं काय चुकलंय का? नाही रे पोर, तुझं काय सुधीक चुकलं ना. मी आज तुझ्याशी लय चुकीचं वागली यार. हा काय असं नको बोलूस बरं. हा अगं तू काय माझ्या भल्याचा विचार करत आलीस? मी तुझी लय मोठी गुन्हेगार आहे रे. अरे माझ्यामुळे तुला आयुष्यात जे पाहिजे ना ते नाही करता आलं. मी तुला माझ्या मायेच्या दडपणाखाली ठेवलं र. आहे अगं मायेचं कधी दडपण असते वे? ते निस्वार्थी प्रेम असतं. नाही र, मी निस्वार्थी नव्हती. मी स्वार्थी होती म्हणून तर तुला राजकारणात पाठवलं ना. तुझ्याकडनं बळजबरीनं वचन घेतलं. पण इरू, ए लेकरा, आज मी तुला त्या वचनातनं मुक्त करते. जा, तू राजकारणात जा. बापावानी मोठा हो, लोकांची सेवा कर, त्यांची कामं कर. या बागाचा विकास कर. आहे तुला अचानक असं काय झालंय? अगं तुला कोण काय बोललंय का? तुझ्यावर कोणी दडपण आणते का? नाही रे पोरा, मला कशाला कोण असं बोलील रे. उलट उलट आज माझं डोळं उघडल्यात. तू आता निश्चिंतपणाने राजकारणाचा माझा या घराचा विचार करू नकस. तू या गावाचा, या जिल्ह्याचा विकास कर, त्यांची कामं कर पोर. माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी असेल पोर.